बीड़ से एक चौंकाने वाला मामला सामने आया है। मात्र 13 वर्ष की नाबालिग लड़की का एक ही दिन में 2 बार बाल विवाह करवाए जाने का सनसनीखेज खुलासा हुआ है। पहली शादी के बाद पहला पति भाग गया, जबकि दूसरे पति को पुलिस ने हिरासत में लिया है। 5वीं कक्षा तक पढ़ी हुई इस लड़की के बाल विवाह मामले में शिवाजीनगर पुलिस थाने में काजी समेत कुल 22 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। यह पूरा मामला शाहूनगर इलाके में सामने आने के कारण शहर में हड़कंप मच गया है। नाबालिग लड़कियों की सुरक्षा का सवाल फिर से चर्चा में आ गया है और पुलिस ने इस मामले की गहन जांच शुरू कर दी है। बाल विवाह निषेध कानून का उल्लंघन होने के कारण संबंधित लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग नागरिकों में उठ रही है। काल एक 13 वर्षीय मुलीचा बालविवाह होणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की ते मुलगीला घेऊन काही लोक पळून जात होते। त्यांना तात्काळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं व त्यानंतर मुलीशी चौकशी केली असता तिने सांगितलं की तिचा बालविवाह एका 30 वर्षीय इसमाशी करून दिला होता व त्यानंतर त्याची माहिती पोलिसाला मिळाल्यानंतर तात्काळ दुसराही बालविवाह तिचा त्याच ठिकाणी करण्यात आला व ते त्या मुलीला घेऊन निघून जात असताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले व काल रात्री उशिरा या सर्वांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तत्वशील कांबळे, बाल हक्क कार्यकर्ता, बीड। काल दिनांक 12 रोजी आमच्याकडे बालविवाह होत असल्याची तक्रार आली होती। तर सदर तक्रारीला तात्काळ आम्ही रिस्पॉन्स दिला आणि आमची टीम तिथे पाठवली महिला अधिकाऱ्यांसह। तर सदर सर्व पीडित बालिकेसह नवरदेव आणि त्याचे नातेवाईक पलायन करण्याच्या तयारीत होते आणि सदर स्विफ्टचा नंबर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही सदर स्विफ्टला मध्य रस्त्यात गाठून थांबवलं आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला आणलं। आणि याच्यामध्ये एक 13 ते 14 वर्षीय बालवयीन पीडितेचा बालविवाह लावून देण्याचा प्रकार सुरू होता। त्या अनुषंगाने मग जिल्हा बाल संरक्षक अधिकारी अन्सारी यांच्या तक्रारीवरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून याच्यामध्ये नवरदेव, नवरदेवाचे नातेवाईक, त्याच्यानंतर सदर याच्यामध्ये लग्न लावून देणारे हे काजी आणि इतर यांना तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण 20 ते 22 आरोपी आहेत। अशा प्रकारचे बालविवाह जर बीड जिल्हा किंवा शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत जर होत असतील तर निसंकोचपणे तुम्ही आमच्याकडे तक्रार द्या। माननीय पोलीस अधीक्षक साहेब याबद्दल अधिक सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही तात्काळ सदर बालविवाह रोखून योग्य ती कायदेशीर कारवाई करू। सदर याच्यामध्ये बालविवाह संरक्षण कायदा 9, 10, 11 या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महत्त्वाचे यामधील आरोपी यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्यामध्ये वापरलेले स्विफ्ट वाहनसुद्धा जप्त आहे।